आणि त्यात आमदार प्रशांत ठाकूर जे आमचे नेते आहेत या ठिकाणी आमदार दिला तर लोकांना अजून उपयोग होऊ शकेल. त्या मला नेता आणि महाराष्ट्रातले महसूल मंत्री येणं आणि 2 तास एखाद्याच्या कार्यक्रमात थांबणं हे एवढं सोपं नसतं. कसं आहे की भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की तिला आम्ही आई म्हणून काम करतो आणि इतके संस्कार प्रचंड आमच्या सगळ्यांवरती आहेत की मला काहीतरी मिळावं म्हणून आजपर्यंत आम्ही कामच केलं नाही. आम्ही काम तेव्हापासून करतो जेव्हा भाजपची सत्ता येण्याची काही चिन्हच नव्हती. अगली बारी अटल बिहारी हा आमचा नारा होता. अटलजींची सत्ता कधी येईल माहित नव्हतं. दूर दूरपर्यंत अंधकार होता. जर का असं कुठलं काहीतरी मला पाहिजे, माझ्या परिवाराला पाहिजे असं असतं तर या पार्टीत आम्ही कामच करू शकलो नसतो. आमचं सुदैव आहे की 2014ला मोदीजींसारखा नेता आम्हाला प्राप्त झाला. त्यांनी यंत्रणा हातात घेतली आणि आज बघेल तिथे सत्ता, ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. हे भाग्य आहे. पण यासाठी आमच्या पूर्वजांनी जो संघर्ष केलाय तो महत्वाचा आहे. आपल्या पनवेलमध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात असे देवदुर्लभ कार्यकर्ते भाजपकडे आहेत की ज्यांनी संघर्ष केला, सत्ता हवी हे डोक्यात न येता त्यांनी जो संघर्ष केला त्यातून ही पार्टी उभी आहे. आमचे वडील सन्माननीय बाळासाहेब पाटील हे त्यातलंच एक नाव आहे की ज्यांनी मला काहीतरी पाहिजे, माझ्या परिवाराला काहीतरी पाहिजे म्हणून कधीच या भाजपचं काम सुरुवात केली नव्हती. तर अशा परिवारातून मी येतो तर मला भविष्यात काहीतरी मिळेल म्हणून मी कधीच काम मीही करणार नाही. माझ्यावरती संस्कार आहेत. बघा, पक्षाने मला न मागता खूप काही दिलं. न मागता मला राज्याचं युवा मोर्चाचं सचिव केलं 2010ला. मला 2013ला न मागता पंकजाताई मुंडे अध्यक्ष असताना त्यांच्या बरोबर राज्याचं महासचिव केलं युवा मोर्चाचं. मी न मागता मला भाजपच्या युवा मोर्चाचा प्रदेशाचा अध्यक्ष केला जेव्हा मी आमदार पण नव्हतो. त्या पदावर तर रती महारथी मंत्री असं दर्जाची लोक राहिलेली आहेत. मग त्याच्यानंतर मला संपूर्ण भाजपचं राज्याचं महासचिव केलं की जो मी वयाने लहान असून सगळे दिग्गज मंडळी त्यांचं मी नेतृत्व करावं ती संधी पक्षांनी मला दिली. त्यानंतर न मागता मला जर का भाजपनी आमच्या नेत्यांनी देवाभाऊंनी आदरणीय बावनकुळे साहेबांनी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील. यांनी मला जर का एवढं भरभरून दिलं तर मी मला काहीतरी पुढे पाहिजे अशा आविर्भावात कधीच राहत नाही, जगत नाही, वावरत नाही. मला त्याची चिंता नाही. कारण मला माहितीये की सगळ्यांना 2 डोळे असतात. आमच्या भाजपच्या नेतृत्वाला 3 डोळे असतात. तो तिसरा डोळा कार्यकर्ते काय चांगलं करतायत, काय वाईट करतायत हे बरोबर बघत असतात. आणि त्यामुळे मला काहीतरी मिळेल हे मला कधीच नको होतं. पण पक्षाने मला आमदार केलंय. त्याचा उपयोग करून जनसामान्यांचं दुःख नाहीसं करण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मी काम करतोय. त्यामुळे हा प्रयत्न मी सुरू ठेवणार. आणि बघा, नशिबात असतं ना ते आपल्याला मिळतच असतं. ते आपलं कोणी काढून नेऊ शकत नाही. ते घडतं. कसंही असलं तरी फिरून ते येऊन घडतं. आणि त्यामुळे जर का डिलिमिटेशन होतंय हे दिसतंय आपल्याला आणि डिलिमिटेशन होणार असेल, मतदारसंघ वाढणार असतील आणि त्यात आमदार प्रशांत ठाकूर जे आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना त्यांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे. ते इतके वर्ष जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करतात. त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे आहेच. पण पक्षाला असं वाटत असेल की ठीक आहे, विक्रांतला एक संधी देऊन त्या माध्यमातून अजून एक या ठिकाणी आमदार दिला तर लोकांना अजून उपयोग होऊ शकेल. त्या माध्यमातून अजून प्रश्न सुटू शकतील. कारण लोकसंख्या प्रचंड आहे. 15 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन हे महापालिका झाली तेव्हाचा आकडा होता. म्हणजे आता तो 20 लाखापर्यंत गेला असेल. आता जेव्हा तिसरी मुंबई, नैनासारखे प्रकल्प येतील तेव्हा या डेमोग्राफीमध्ये खूप लोकसंख्या वाढणार आहे. इथे 2 काय 4 आमदार कमी पडतील अशी स्थिती असणार आहे. त्यामुळे तो जरी नेता म्हणून बावनकुळे साहेबांनी जरी काही म्हटलं असलं तरी मी त्याला लगेच मला खूप काही असं झालं, गिफ्ट झालं असं मी कधी विचार करत नसतो. नेता म्हणून त्यांचं प्रेम आहे. ते आले, 2 तास कार्यक्रमात होते, भरभरून त्या ठिकाणी ताकद दिली, शुभेच्छा दिल्या, सगळ्या नागरिकांशी संवाद साधला. माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हेच खूप आहे. आज कुठला नेता आणि महाराष्ट्रातले महसूल मंत्री येणं आणि 2 तास एखाद्याच्या कार्यक्रमात थांबणं हे एवढं सोपं नसतं. ते कुठेतरी प्रेम माझ्यावरती त्यांचं आहे. मी ते कमवू शकलो, मी भाग्यवान समजतो आणि त्यामुळे असे विषय घडत असतात. त्यामुळे भविष्यात काय होईल ते बघूया. पण मतदारसंघ वाढतील, त्यातून अनेक आमदार वाढतील, त्यात चांगलं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करता येईल हे वास्तव आहे.